विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. शिरगावमध्ये शेतीपंपाच्या केबलची चोरी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील शेतकऱ्यांच्या नागठाणे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळून गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी 7 ते 8 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबलची चोरी केली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण आहे. या घटनेत पोलीस पाटील प्रशांत पवार, तानाजी पवार, गणपती चव्हाण, भास्कर पवार, ज्योतिराम पवार, प्रल्हाद आंबी आणि इतर शेतकऱ्यांच्या केबल लंपास करण्यात आल्या आहेत. आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या चोरीमुळे मोठे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. या प्रकरणी पोलीस पाटील प्रशांत पवार यांनी आष्टा आणि भिलवडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी या चोरीचा तातडीने छडा लावून चोरट्यांना अटक करावी आणि चोरीला गेलेल्या केबल परत मिळवून द्याव्यात अशी मागणी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी जगायचे की मरायचे असा संतप्त सवाल आता या भागातील शेतकरी विचारत आहेत. शिरगाव नागठाणे बंधाऱ्यावरील पांढर भाग येथून 3 पीस मोटरमधील जी केबल असते त्या केबलची चोरी शिरगावमधून 7 ते 8 जणांची केबल जवळजवळ 1 लाख 1.5 लाखाच्या पुढून म्हणजे जवळपास 2 लाखाच्या आसपास ह्या केबल वायरी चोरून नेलेले चोरट्यांनी. आणि पोलीस स्टेशन इथंही कळलेलं आहे. पोलीस पाटील प्रशांत पाटील यांनी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. तरी या केबलचा आष्टा पोलीस स्टेशन व भिलवडी पोलीस स्टेशन यांनी छडा लावावा आणि शेतकऱ्यांना ती मिळवून द्यावी. कारण आता शेतकरी आधीच संकटात आणि हा चोरीचा प्रकार व्हायला लागल्यामुळं शेतकऱ्यानं जगायचं का मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी पोलीस स्टेशनला पूर्णपणे विनंती आहे की आमच्या मोटरधारकांच्या केबल चोर कोण असेल त्याला तात्काळ अटक करून आमच्या केबल परत मिळाव्यात ही विनंती